अरे बूम कुठे आहे? नाही घेतला. प्रतीक्षा मॅडम बूम घ्या ना मागून. ठीक आहे, रोल करू ना. अण्णा गेले 24 तास झालं पाऊस सुरू आहे, पाण्याचा मोठा विसर्ग होतोय, काही ठिकाणी पाणी घुसणे अजूनही शक्यता आहे सोडण्याची. काय खरं तर काल तुम्ही आढावा पण घेतला या संदर्भात? आज सकाळपासून सातत्यानं जे काही पाण्याचा विसर्ग धरणातनं केला जातोय मोठा नदीमध्ये, तो सकाळी जवळपास 25,000 क्युसेक्सने होता. आता 11 वाजता तो 35,000 क्युसेक्सने पाणी सोडलं गेलं आहे. पण एक चांगलं आहे की याच्यामध्ये मागच्या वेळेस जसं लोकांना नागरिकांना याची सूचना मिळाली नाही आणि त्यामुळे खूप त्रास झाला, नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. पण आज आपण जर पाहिलं तर सगळ्या यंत्रणा त्या ठिकाणी जागेवरती आहेत, लोकांना सावध केलं गेलं आहे. त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाची सगळी टीम आहे, पोलीस आहेत आणि ज्या मला असं वाटतं की शक्यता आपल्याला मदतीच्या म्हणून ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या सगळ्या त्या ठिकाणी जागेवरती हजर आहेत. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्या यंत्रणांशी सातत्याने आम्ही संपर्कात आहोत. त्यामुळे निश्चितपणे पाणी जरी जास्त सोडलं असलं तरी कुठल्याही प्रकारे नागरिकांना थेट त्याचा आता कुठलाही त्रास होत नाही आहे. नागरिक त्या ठिकाणी व्यवस्थित त्यांना सूचना दिल्यानंतर काही स्थलांतरित केले जात आहेत, काही सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहेत आणि अगदी जे आपण म्हणतो की इमर्जन्सीची काही त्या ठिकाणी सेवा दिली पाहिजे, आपत्कालीन व्यवस्था जी लागली ती सगळी प्रॉपर त्या ठिकाणी माणसं उपस्थित आहेत, यंत्रणा जागेवरती आहेत. त्यामुळे पाणी सोडलं आहे पण तरी परिस्थिती 100% अत्यंत चांगल्या पद्धतीने नियंत्रणामध्ये आहे. अफेक्टिव्ह एरिया कुठले आहेत नेमके? साधारणतः आपण मागच्या वेळेस जे पाहिलं तेच की सिंहगड रोड भागात आपण जे नदीच्या बाजूला जे मागच्या वेळेस आपण म्हणालो ती सगळी जो काही परिसर आहे, विठ्ठलनगर असेल, एकता सोसायटी असेल, त्या भागातही आज पाणी थोडंसं नक्की गेलेलं आहे. पण यंत्रणा आहे, नागरिक कुठे अडकलेले नाहीत, नागरिक कुठेही आत्ता त्याच्यामध्ये फार काही अडचण आहे असं नाही. कारण जी काही यंत्रणा आहे ती जागेवरती आहे. काल रात्रीसुद्धा याच्यावरती माननीय पोलीस आयुक्त, माननीय महापालिका त्यांची बैठक मी घेतली आणि त्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा झाली आणि शहरातल्या खड्डे आणि शहरातल्या एकूण वाहतुकीच्या विषयावर सुद्धा खूप सकारात्मक चर्चा झाली. काल रात्री महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि पोलीस हे रस्त्यावरती रात्रभर होते आणि त्यांनी काही त्याच्या संदर्भातली माहितीसुद्धा दिली की मोठ्या प्रमाणात रात्री जवळपास बऱ्यापैकी जवळपास 400-450 खड्डे रात्रीतनं दुरुस्त केलेत. आजही रात्री ते काम चालू राहणार आहे, उद्या रात्री काम चालू राहणार आहे. त्यामुळे शहरातले खड्डे, शहरातली वाहतूक आणि धरणातनं सोडणं जाणारं जे काही पाणी आहे, जो विसर्ग आहे, त्याच्यामध्ये नागरिकांना जो काही प्रभाव क्षेत्र जिथं त्रास होतो, या सगळ्या गोष्टींचं चांगल्या पद्धतीनं एक मॉनिटरिंग चालू आहे. बारीक लक्ष आम्ही सगळे ठेवून आहोत. मी स्वतः या सगळ्या यंत्रणेशी संपर्कात आहे. संगमवाडी येथे जो 2 नद्यांचा संगम होतो इथं नाईट मेट उभारण्यात आलेला आहे. पाण्याचा त्याचं कारण असं आहे की आपण जर पाहिलं मुळशी धरणात सुद्धा पाणी खूप सोडलं गेलेलं आहे आणि त्यामुळे मुळा नदीला सुद्धा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केला आहे. तिकडून मुळा नदी आणि इकडून मुठा नदी ज्याचा संगम होतो, स्वाभाविकपणे तिकडचं पाणी आणि इकडचं दोन्हीचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे स्वाभाविकपणे तिथे काळजी घेतली जाते. पाण्याचा प्रवाह बदलण्यात आला असा पर्यावरण तज्ञ आरोप करतात. नाही, मला असं वाटतं आता मला असं वाटतं की आता ती मुळातच वेळ नाही आहे. तिथं पाणी का जास्त येतं तर तिथे मुळा नदीतलं पाणी आणि मुठा नदीतलं पाणी एकत्र येतं. त्यामुळे आता लगेच कुठल्या निष्कर्षाला जाणं याच्यापेक्षाही आता ही परिस्थिती हाताळणं, नागरिकांना दिलासा देणं याच्यावर मला वाटतं भर दिला पाहिजे. ते काम मला असं वाटतं पहिलं केलं पाहिजे. हिंदी में बताइए सर, जिस तरह से जलभराव की स्थिति हुई है, जो लो लाइन एरिया में काफ़ी पानी भरा है, क्या नहीं, लो लाइन एरिया जो है वहाँ पे हमारी पूरी सिस्टम वहाँ पे काम कर रही है, ऑपरेशन में है. कोई भी अभी तक ऐसा नहीं है कि पिछली बार जो हुआ था ऐसी कोई दिक्कत है, कोई प्रॉब्लम वहाँ पे खड़ी है, ऐसा कुछ नहीं है. सभी सिस्टम जो है हमारी डिजास्टर मैनेजमेंट हो, पुलिस हो, PMC हो, सभी जो हमारी यंत्रणा है वहाँ जगह पे है और लोगों के साथ वहाँ पे काम करते हैं. थैंक यू.